श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर यावर्षी असे अनेक दुर्मिळ योगायोग हे सणावारांच्या दिवशी जुळून येत आहेत. त्याचबरोबर काही शुभयोग येत आहेत तर काही अशुभ योग देखील येतात. परंतु यावर्षीची होळी एकदम अविस्मरणीय आणि सर्वच लोकांना चकित करणारी आहे. कारण यावर्षी अशा बऱ्याचशा अफवा यूट्यूबवर त्यानंतर बऱ्याचशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येत आहेत की होळी यावर्षी साजरी करू नये, यावर्षीची होळी ही अशुभ आहे किंवा मग होळीच्या संदर्भामध्ये अशा अनेक अफवा सोशल मीडियावर सध्या पसरताना दिसत आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत की नक्की होळी नेमकी साजरी कधी करायची, 2 मार्चला होळी पेटवायची की मग 3 मार्चला होळी पेटवायची. त्याचबरोबर ज्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत त्या अफवांवर कितपत विश्वास ठेवायचा याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर त्याचबरोबर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर हे नक्कीच देणार आहे, म्हणजेच होळी नेमकी कधी साजरी करायची. चंद्रग्रहण आलेले असल्यामुळे होळी कधी साजरी करावी हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. तर त्याच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक देखील करा व जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअरही करा. तर 2 मार्च 2026 रोजी हुताशनी पौर्णिमा आहे आणि फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेलाच दरवर्षी होळी ही पेटवली जाते, म्हणजेच होलिका दहन हे केले जाते. परंतु यावर्षी पौर्णिमा तिथी ही 2 मार्च रोजी 5:55 सुरू होत आहे संध्याकाळी, म्हणजेच प्रदोष काळामध्ये होलिका दहन हे दरवर्षी केले जाते आणि यावर्षी देखील होलिका दहन म्हणजेच पौर्णिमा ही 5:55 सुरू होत आहे. तर ज्या दिवशी प्रदोष काळामध्ये पौर्णिमा असते त्याच दिवशी होलिका दहन हे केले जाते असे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. त्याचबरोबर यावर्षी ग्रहण आलेले असल्यामुळे खगोलशास्त्रांमध्ये व पंचांग ज्योतिषशास्त्रामध्ये पारंगत असलेल्या लोकांमध्ये खूप मोठा एक प्रश्न पडला होता की नेमकी होळी साजरी कधी करावी. तर यावर पंचांगशास्त्रामध्ये पारंगत असलेल्या धर्मगुरूंनी असे निष्कर्ष काढले आहेत की सिंधू धर्मग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे होलिका दहन हे 2 मार्च 2026 वार सोमवार रोजीच करायचे आहे. तसेच होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन हा सण साजरा केला जातो. यावर्षी आपण रंग खेळत असतो. तर यावर्षी पौर्णिमा ही 5:55 संध्याकाळी सुरू होत आहे व 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:56 संपत आहे. त्यामुळे प्रदोष काळामध्येच होलिका दहन हे केले जाते. तर आपल्याला 2 मार्च रोजीच होलिका दहन हे करायचे आहे आणि ज्या काही अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत त्या अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या जवळच्या मंदिरामध्ये किंवा मग आपल्या जवळ जे काही धर्मगुरू असतील किंवा पंचांगामध्ये पारंगत असलेले ज्योतिषशास्त्र सांगणारे लोक असतील त्यांच्याशी तुम्ही संवाद साधावा व याबाबतीत चर्चा करावी. ते जे सांगतील त्याच प्रकारे तुम्ही होळीचा हा सण साजरा करावा. तसेच यावर्षी भद्राकाल देखील आलेला आहे आणि भद्राकालामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे होलिका दहन कसे करावे हा खूप मोठा प्रश्न होता. परंतु सिंधू धर्मग्रंथामध्ये सांगितल्यानुसार होलिका दहन हे आपल्याला भद्रकालामध्ये केले तरी देखील चालते. त्यामुळे होलिका दहन हे 2 मार्च 2026 रोजी 5:55 पासून ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत कधीही आपण होलिका दहन हे करू शकतो 2 मार्च रोजी. तर आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला पडलेल्या असलेल्या सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर हे मिळाले असेल. तरी देखील तुम्हाला जर या गोष्टीवर विश्वास वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या धर्मगुरूंना किंवा मग तुमच्या जे काही जवळपास कोणी राहत असेल जे की पंचांग पाहतात त्यांना विचारून पाहावे की होलिका दहन नेमकी कधी करावे आणि त्यानुसारच तुम्ही होलिका दहनाचा मुहूर्त हा ठरवावा व होलिका दहन हा सण साजरा करावा. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण चर्चा करणार आहोत की होळी म्हणजे 3 मार्च रोजी आलेले धुलिवंदन या दिवशी आपण रंग खेळावे का नाही खेळावे, त्यामागचे पौराणिक कारण. त्याचबरोबर मी तुम्हाला एक सुंदर अशी होलिका दहनाची कथा देखील सांगणार आहे. त्यावर देखील आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्कीच पहा. आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलवर अशाच प्रकारचे विविध प्रकारच्या आध्यात्मिक सणावारांबद्दल माहिती व
कथांचा आस्वाद घ्यायचा असेल किंवा कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तर तुम्हा सर्वांना होलिका दहनाच्या खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.